नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर सकाळची सुरुवात झाली, यांना बाहेर बांधलं। पकडा कसा बसलाय बघा आमचा मित्रांनो। आमच्या इथं 2-3 दिवस झाले इतकं वारं सुटलेलं असतं ना, म्हणजे खूपच जोरात। रात्रीचं पण अशी झोप येत नाही, एवढं जोरात जोरात वारं सुटलेलं असतं। कसं आहे आमचं शेडचं थोडं हे जे आहे ना, याचं ना कच्चं बांधकाम आहे आणि जोरात जोरात हवा सुटते इतकी की हे सीट डायरेक्ट असं उखडून निघतंय। हे जे तारांनी पूर्ण बांधलेलं आहे ना, डायरेक्ट असं निघतंय आणि उडतंय। काल आम्ही दोघींनी कसं तरी बांधलं, हे वालं निघलं होतं। हे वालं एवढं फिट बांधले तरी पण वारच एवढं येतं, खूपच जोरात वारं सुटलेलं असतंय रात्रीचं पण। थोडे 2-3 महिने टेन्शन आहे अजून आम्हाला, पावसाळ्याचे 2-3 महिने। नंतर काय नाही, आपलं बाकीचे 8 महिने चांगलं असतं सगळं, तर काही टेन्शन नसतं। कसं आहे मित्रांनो, शे आमच्या घाबरतात अशा, म्हणजे त्यांना आम्ही एकदम असं चांगल्याच्या ठेवलेलं आहे ना, ते असं काय झालं का त्याला घाबरतात पटकन। आता लागलेल्या पण शेळ्या आहेत ना, त्यांना त्रास नको व्हायला याचा। आमची करडं बघू लय दिवस झाले त्यांना दाखवलं नाही, लाईट नाही तसे मित्रांनो। अंधारात तर काही दिसणार नाही तुम्हाला काय। हा, काल दिसली ना टॉर्च लावल्यावर। आणि आमचं लाडकं पिल्लू मित्रांनो, मी आलं का लगेच पुढं पुढं यायचं, तिला वाटतं मी तिला घरी घेऊन जाईन। बाहेर नाही काढली तर गेली। किती महिन्याची झाली असतील मम्मी आता आपली करडं? 6 महिन्याची झाल्यात मित्रांनो जवळपास। दिवाळीच्या टायमाला विचार चाललाय काढायचा, पण बघू आता, कारण दिवाळीच्या टायमापर्यंत नवीन करडं पण येतील ना, त्यांना ठेवायला पण जागा पाहिजे आमची कुचू। मग त्याच्यासाठी विचार चाललाय का ह्यांना काढायचा, पण बघू आता काय होतं। अजून आमचं कसं आहे, आमचं काहीच नक्की नसतं, आम्ही अचानक कसं ठरवतो का हां असं करूया, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही। ही पक्की अग्रेसिव्ह होती पण लय शांत झाली आता। ती बारीकपणापासून माहिती का मित्रांनो, तिला म्हणजे आम्ही कसं पहिल्यांदाच शेळी पाळलेली होती ना, ही आणि हिचं हे पहिलंच पिल्लू, ही आणि ही बाजूची, तर ते आम्हाला असं असं म्हणजे ते असं वाटतं ना का घ्यावा असं, पण ती ना जवळच येत नसायची मित्रांनो। आणि मग थोड्याशा म्हणजे अशा 3-4 महिन्याच्या झाल्या, तर घरात मोक्या कशा ठेवायच्या, मग त्यांना माझं बेड आहे ना, सिंगलवाला बेड आहे, त्या बेडच्या दोन्ही साईडला दोन्ही पायांना बांधलेल्या असायच्या। तर ही माझ्या डोक्याच्या इथं असायची, कारण ही माझ्या आवडीची होती ना, अशी गुबगुबीत मस्त लय मस्त असायची। पण ती कधीच अशी मांडीवर येऊन बसणार नाही, जसं आता ही करडं कशी आवडीने अशी जवळ येतात तशी ही कधीच येत नसायची। ती यायची बरं का, ती एकदम मस्त होती, पण ही नव्हती। ही रात्रीची माझी बोट चावायची आणि सकाळी मी बघते बोट का झोंबतंय, एवढं मला झोपत कळत नसायचं। आणि सकाळी बघते बोट का झोंबतंय, तर बोटात कापलेला असायचं। मग मला समजायचं ही मला चावलेली आहे। मग हिला शिफ्ट करून पायाच्या इथं बांधलं, तर ही माझी पायाची बोटं पण चावायची, इतकी आगाऊ होती। पण म्हणजे ॲग्रेशन होतं तिला जास्त, अशी ती जवळ येत नसायची। म्हणजे जसं तिचं म्हणजे पहिल्यांदा ती प्रेग्नेंट झाली, तिला पिल्लं व्हायला लागली, तशी तिची म्हणजे माया व्हायला लागली, पिल्लांबाबतीत पण आमच्या बाबतीत पण। आता आम्ही सुद्धा जवळ गेलो का अशी ती मारत नाही, अशी मायेनी जवळ बसणार, म्हणजे खूपच चेंज झालं आहे तिच्यामध्ये। तशा बाकीच्या अशा पहिल्यापासूनच शांत आहेत मित्रांनो। आमच्या इथे तर सारखंच असं वाऱ्याचं हे चाललेलं असते। तुमच्या इथं पण असंच वातावरण आहे का? सारखा पाऊस वारं, त्यांना खायला आणायचं हिरवळ।
आणि ते पावसाचं थेंब पडलेलं जे हिरवं असतं ना आमच्या शेळ्या त्या खात नाही लगेच, मग ते ठेवायला लागतं. आणि त्यात ठेवून असं साईडला ठेवायचं आणि त्यांना टाकलेलं नसलं ना का त्या पार जीव काढतात त्याच्यात. हे बघा, हे तरी असं कमी आहे. रात्री जर इतक्या जोरात सुटलं होतं ना, असं वाटतंय झाडं कोसळतील. हे तर एवढी भेंडी पसरली ना पप्पा पुन्हा तर रविवारी इकडचे सगळे छाटून घेतो. असे बारीक बारीक फांदे सगळे छाटून. हे बघा मित्रांनो, ते कसं आहे, पडलं का डायरेक्ट आमच्या ह्याच्यावरच पडतं ना, आणि त्याच्यामुळे आमचं मागच्या वेळेस पण पत्रे उडाले होते, फांदी काहीतरी अटकली होती, त्यांनीच झालं होतं. आणि वाऱ्याचं तर आहेच, वारा सुटल्यावर आता काय कोणचा नियम आहे. आणि आम्ही काय असं बघत नव्हतो का काय नेमकं झालं, तर काहीतरी झालं आणि उडाले पत्रे. नाही तर आम्ही एवढे चांगले बांधलेले आहेत का उडण्याची शक्यता कमी आहे. पण होतात, काय घटना लिहिलेल्या असतात त्या होणारच असतात. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. आज मी असंच आमची सकाळची सुरुवात झालेली दाखवली. आता मम्मी झाडू घेऊनच उभी आहे. मम्मीला आतलं झाडून मारायचं आहे, मग थोडं आतलं मारलं आहे, बाहेरचं मारायचं आहे थोडंसं, मग जाळून बिळून कचरा टाकायचा आहे. थोडंसं म्हणलं झाडून काढते. वारं बघ बघा मित्रांनो, तुम्हाला आवाज तर येतच असेल ना, माझ्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये एवढा क्लिअर नाही दिसत, तरी जोरात जोरात वारे चाललेले. तर ठीक आहे मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.